अभिजीत बियर शॉप या आर्यस फॅशन, लकी मोबाईल शॉप, प्रिन्स कॅफे, यासिर खान, राजेश टाके, तौसिफ भाई, रवी वानकडे, सतीश भाऊ मिसाळ, सुमित जगताप, अनिस निंसुरवाले, अतुल दरेकर, चिकुदा मुरकुरे, सचिन घाटे, रुपेश मस्के, संदीप इंगळे, स्वप्नील तराळ, प्रणवीन जाधव, आरिफ ठेकेदार, मालपानी स्वतंत्र हॉटेल, अक्षय देशमुख, गुड्डू शिवरे, जिम्मा भाऊ पप्पूवाले, पिरुसेठ, ओम पियर शॉपी, हुसेनभाई बंदूकवाले, कुणाल महाजन, अविनाश भाऊ किराडे, फिरोजभाई, राजभाई गुंजाटे, डॉक्टर सावरिया, त्याचबरोबर साई ब्रँड होम, अंबिका होम, यश कलेक्शन, महाराष्ट्र हार्डवेअर आणि पुणेरी चहा, यस त्याचबरोबर स्वराज पोस्ट भुसावळ या सर्वांचा आम्ही विशेष आभारी आहोत. न्यू प्रिन्सेस मोबाईल गॅलरी यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप सहकार्य आहे, त्यांचंही आम्ही विशेष आभारी आहोत. चला बॅट्समन पॅन्थर्स टीम. चला हा मॅच सुरू व्हायच्या पहिले मी दर्शकांना एकदा सूचना करतो. मागच्या बाजूला जी भिंत आहे ती कब्रस्तानची भिंत आहे. त्या कब्रस्तानच्या भिंतीच्या आतमध्ये कुणालाही बाथरूम किंवा लघवी करीतलं जायचं नाही. या गोष्टीचं सर्वांनी भान ठेवायचं आहे आणि आम्हाला सहयोग करायचा आहे. कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा जो एरिया आहे तो क्लिअर ठेवा. प्रेक्षकांना विनंती असेल. तसेच पुन्हा एकदा जे दर्शक बाउंड्री लाईनला चिपकून बसले आहेत कृपया बाउंड्रीच्या थोडंसं लांब बसा. कारण की कुठलाही खेळाडू कुठलाही फिल्डर बॉल अडवण्यासाठी ज्यावेळेस धावत येतो त्यावेळेस तुमच्या अंगावरून तो पडला नाही पाहिजे. तुम्हाला दुखापत नको व्हायला, खेळाडूला दुखापत नको व्हायला, या गोष्टीचं भान ठेवायचं आहे. आणि धावत येणाऱ्या खेळाडूला थोडीशी जागा द्यायची आहे. कारण तो ज्यावेळेस धावतो ऑफ बॅलन्स असतो, स्पीड खूप जास्त असतो. अंगावर जर पडला तर दोघांना पण इजा होईल, याचं सर्वांनी भान ठेवायचं आहे. प्रेक्षको आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ मी आर.जे. ओम स्वागत करतोय. आपण पाहता सरकार ग्रुप प्रस्तुत बिग बॅश लीग सीझन 2 चा हा धमाका, हा थरार अंतिम सामना. याची देही याची डोळा, याच्यासाठी केला होता अट्टा असं की शेवटचा दिस गोड बाबा. अंतिम सामन्याचे 2 संघ मिळाले आहेत. एका बाजूला पाहायला मिळतो आहे लेजंड्स 11, दुसऱ्या बाजूला पॅन्थर्स 11. टॉस जिंकला आहे या मॅच मध्ये लेजंड संघाने. गोलंदाजीचा निर्णय या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघाचा हाच निर्णय राहिला आहे. विदर्भ टेनिस क्रिकेटच्या नजरा, विदर्भ टेनिस क्रिकेट मधील सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर असतील. आणि आता हाच सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर येतोय. अंतिम सामना. पंच तयार आहेत, अमोल पाटील आणि धम्मासर या सामन्याचे ऑफिशियल पंच. राजेश टाके गोलंदाजी मार्कमध्ये, स्ट्रायकिंग एंडला वैभव रजोदिया. आणि या सामन्याला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली झाली आहे. समालोचन कक्षामध्ये सुशील भाऊ मला जुळतील. जी हाँ शुक्रिया ओम. पहली गेंद बेहतरीन लाइन और लेन पे पिच किया. एक डॉट गेंद के साथ शुरुआत की है बंडू ने. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आता. या संघासमोर पॅन्थर्स 11 संघ टेबल टॉपर होता आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ. तर मागच्या 2 संघांना पराजित करून लेजंड संघ या ठिकाणी पोहोचलाय. अकुटप्याचा बॉल बॅटची कडा घेऊन फ्लाय स्लिपला बॉल कॅरी झाला नाही आणि बॉल आता वेगाने चाललाय थर्डमॅनला अगदी सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या मॅच मधला या अंतिम सामन्याचा पहिला चौकार वैभवच्या बॅट मधून. यावेळी आडव्या बॅटने फटका फसलाय
अल्तमाश बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नो मॅच मध्ये हा बॉल पडेल. थोडासा दूरवरच राहिला अल्तू. 2 धाव येतील या बॉलवर. फटका याही वेळी फसला होता. राजेश टाके एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत सुशील दादा, आणि 2 वेळा आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्नही केला. राजेश टाके पहिल्याच षटकामध्ये इम्प्रेस करतायत. मागच्या 2 सामन्यामध्ये अवेलेबल नव्हते, परंतु आता अवेलेबल झाले आहेत संघासाठी. पुन्हा एक वेळ इनसाइड आउट, ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. बॉल चाललाय आता सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. हा बॉल सीमारेषा पलीकडे. 4 4 4 4 चौकार. जी हाँ, यहाँ पर पहली गेंद से कड़ा प्रहार किया है वैभव ने. बेहतरीन लय में नजर आ रहे. एक हाई वोल्टेज मुकाबला, फाइनल का मुकाबला चलता हुआ लेजेंड्स 11 वर्सेस पैंथर के बीच. समोर टाकलेला बॉल पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा घेऊन बॉल चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव येईल. एका धावेच्या मदतीने पहिलं षटक समाप्त होते आहे. 11 धावा बिनगडी बाद. कारंजा पॅन्थर संघ. सुशील दादा, अंतिम सामन्यामध्ये ही सुरुवात थोडीशी चांगलीच म्हणावी लागेल. जी हाँ, अंतिम मुकाबला है, फाइनल का मुकाबला है. कि प्रेशर जरूर रहता है, लेकिन पहली ओवर का एक बेहतरीन सलामी जोड़ी रही पूरी श्रृंखला में. अगर देखा जाए पैंथर की ओर से राहुल और वैभव. हो, खूप चांगली सलामीची जोडी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. एका बाजूला डावखुऱ्या हाताचे फलंदाज आरटी, दुसऱ्या बाजूला वैभव रजोदिया, मिस्टर WPL वैभव रजोदिया. खूप चांगला खेळ या खेळाडूने केलाय, परंतु यावेळी हा बॉल डॉट आहे, कारण बॅटची इनर रेंज लागून पायावर जाऊन हा बॉल आदळला. जी हाँ, पैरों से जरूर टकराई. ये गेंद तेज तर्रार गेंद थी. आपने कहा था हम कल के दिन में एक सलामी जोड़ी के रूप में आपने हमेशा जिक्र किया है. उस्मान पटेल, मुन्ना शेख, कृष्णा सातपुते, एजाज कुरैशी. नक्कीच इजाजचा विचार आपण केला, परंतु या मॅच मध्ये मिजाज दाखवावे लागतील वैभव रजोदियाला, कारण त्याच्या मिजाजवर, त्याच्या अंदाजावर हा सामना असेल. कारण पॅन्थर्स 11 संघाच्या फलंदाजी मधली सर्वात मोठा जर कणा कोणी असेल तर तो वैभव आहे. जी हाँ, ये तो जरूर आपकी बात से मैं सहमत हूँ. पैंथर्स 11 की ओर से टीम की रीढ़ की हड्डी अगर कहा जाए तो ये यकीनन वैभव रजोदिया. मगर क्या बेहतरीन साथ दिया है इस खिलाड़ी के साथ. पूरी टीम ने तारीफ काबिल खेला है. इस बदौलत फाइनल में प्रवेश किया है और खेल रहे इस फाइनल मुकाबले को. आणि दुसऱ्या बाजूला श्रीकांत देशमुख. 1 मॅन आर्मी शो चालू होता पूर्ण स्पर्धेमध्ये. मागच्या काही सामन्यामध्ये हा खेळाडू अक्षरशः बरसला विरोधकांवर, गोलंदाजीने असो किंवा फलंदाजीने असो. समोर टाकलेला बॉल, यावेळी फटका फसलाय, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नसेल. बॉल चाललाय आता लॉंग ऑफच्या दिशेने. जावेद त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करतील. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत आणखी धावा जोडल्या जातील. एकूण आल्या 3 धावा, आणि या 3 धावेच्या मदतीने पॉवर प्लेचा खेळही समाप्त होईल. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला होता. 20 धावा 20 विदाउट लॉस. 2 षटक समाप्त. ब्ल्यू चिप कॉन्व्हेंट इंग्लिश प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत. ब्ल्यू चिप ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, गायत्री नगर, महेश भवन जवळ, मुंबई स्पाइसी तडका, नागपूर औरंगाबाद रोड, सावरकर चौक, कारंजा लाड. फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज, पार्किंग सुविधा, बसणे. प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा लाड. लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज, 2 व्हीलर कर्ज योजना इत्यादि. जरूर जो 1 तारीख से शुरू होने वाली स्पर्धा एक बड़ी WPL वाशिम, इस श्रृंखला का भी हमें काफी देरी से इंतजार है. मगर इस समय ये फाइनल मुकाबला चल रहा है बिग बैश लीग सीजन 2 सरगा ग्रुप द्वारा आयोजित. 20 धावा बिनगडीबाज. समोर टाकलेला बॉल, यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी प्रज्वल उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होतील. जी हाँ, विकेटों पे काफी तेजी से दौड़ते हैं राहुल और वैभव. एक बेहतरीन तालमेल, एक बेहतरीन कॉम्बिनेशन बना है इस सलामी जोड़ी के रूप में. जहां मौका मिलता है वहां तेजी से दौड़ लेते हैं और 1 रन चुरा लेते हैं.
इस बीच फिर एक बार मौका मिले तो हाथ खोलने का खेल है कवर के क्षेत्र में। प्रज्वल यहाँ पर खिलाड़ी है, इस समय फंबल हुआ है, गेंद हाथों से छूटी गई है सीमा पार। 4 रन, जहां पे रन होना चाहिए थे 2, वह मिले हैं 4, तो 4 रन यहां पर आए हैं वैभव के बल्ले से। काका दादा ठाकरे काका जिनकी ओर से उत्तम पारितोषिक आया, इनका आगमन हुआ है, हम मंडल की ओर से इनका तहे दिल से स्वागत करते हैं। 26 धावा बिनगडी बाद 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळी खूप चांगला फटका, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, हो नाही कॉलचा अभाव, डायरेक्ट आणि आता मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल। आरटी बॅक टू द पवेलियन, पहिला झटका पॅन्थर्स 11 संघाचे डावखुरे फलंदाज मॅन इन फॉर्म राहुल ठाकरे मैदानाच्या बाहेर जात आहेत। जहां काफी बड़ा विकेट गिरा है, रनआउट के रूप में राहुल लौटेंगे वापस। फंबल हुआ था, गौरव के हाथों से गेंद गिरी थी, चाहते थे एक रन चुराना मगर वापस भेजा था वैभव ने, और इस बीच बेहतरीन थ्रो डायरेक्ट स्टंप पे हिट की और वापस भेजा राहुल को। परंतु हे बलिदान म्हणावं लागेल, ज्या प्रकारे वैभवने पाठवलं होतं रिटर्न, आणि माहिती आहे आरटी यांना की वैभवची विकेट खूप महत्वाची आहे, त्यामुळे स्वतःच्या विकेटचा त्यागही केला। पहिला धक्का लागला आहे कारण ज्या पॅन्थर संघाला मैदानाच्या आतमध्ये राहुल ठाकरे बाद होतील। 26 धावा, 1 गडी बाद, 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज प्रणय येत आहेत। याही खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केलाय। जी हाँ, तारीफ काबिल यहाँ पर फील्डिंग और उतना ही बेहतरीन थ्रो किया है गौरव मुंदेकर, डायरेक्ट हिट किया, कोई मौका नहीं था राहुल के पास, सीधा वापस भेजा डगआउट की ओर और पहला झटका देने में कामयाब हुए हैं। तो रनआउट के रूप में ये अपना विकेट खोया राहुल ने और चलते हुए है डगआउट की ओर। इस बीच प्रणव आए नए बल्लेबाज, नवीन फलंदाज प्रणव मैदानाच्या आतमध्ये। याही वेळी पहिला बॉल खूप चांगला पेस केलाय, क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ होता या फलंदाजांकडे। जी विकेटों पे काफी तेजी से दौड़ते हैं वैभव, और भले ही साथ दे रहे इस समय अभी भी आए हैं बल्लेबाजी के लिए प्रणव, जानते हैं हाई वोल्टेज मुकाबला, फाइनल का मुकाबला, अंतिम सामना, इस मुकाबले में जीतेंगे तो बिग बैश लीग सीजन 2 का खिताब अपने सर पर सजाने में कामयाब हो सकते हैं। तो एक एक रन के लिए कशमुकश। जी अच्छी गेंद, इस समय बेहतरीन गेंद, गिरने के बाद उछाल जरूर कम मिला है मगर सटीक लाइन और लेन पे गेंद को पिच किया है गेंदबाज राजेश ने। तारीफ काबिल गेंदबाजी कर रहे हैं, अब तक का कोई मौका नहीं दिया किसी बल्लेबाज को। या ठिकाणी देशमुख मंगलमच्या वतीने सन्माननीय सुमित भाऊ देशमुख आणि गौरव भाऊ गांजरे यांचं शुभ आगमन होते, त्यांचंही स्वागत असेल। यावेळी आउटसाइड द ऑफ टर्म खूप चांगला बॉल, पण तो वाईटचा इशारा येतोय। त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक आम्हाला ज्यांच्याकडून लाभलं असे आमचे कलीमभाई भुरीवाले यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आम्ही मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय। कृपया आपण मंचाकडे यायचं, स्थानापन्न व्हायचं आहे। सर्व मान्यवरांचं स्वागत आहे या सामन्यामध्ये। आज अलर्ट गर्दी आहे, हे क्रिकेटचे दर्दी आहेत। याही वेळी फटका चांगला आहे आणि बॉल सीमारेषा पार आहे, हा चौकार आहे। जी रन आज मैदानाच्या आजूबाजूला जर बघितली तर गर्दीच गर्दी पाहायला मिळते सुशील दादा, कारण हे कारंजा परिसरातील प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी आहेत। जी हाँ, दर्दी है इसीलिए यहाँ पे गर्दी है। तो इस समय परिवर्तन हुआ है गेंदबाजी में, फिर एक बार गेंदबाजी में लेकर आए हैं कप्तान स्वप्निल को। इस गेंदबाज के लिए आज का दिन काफी बेहतरीन घटा है, तारीफ काबिल गेंदबाजी की है, नफी तुली एक कंजूस गेंदबाजी की है, जिस बदौलत अपने टीम को फाइनल में प्रवेश करने में कामयाब हुए हैं गेंदबाज स्वप्निल। इस समय पहली मर्तबा गेंद करेंगे प्रणव के लिए। हो, खूप चांगली गोलंदाजी केली आहे पूर्ण स्पर्धेमध्ये, खास करून आजच्या दिवसामध्ये स्वप्नील याचा खेळ बहारदार राहिलाय।
तो पहली गेंद शरीर की ओर की थी, इस समय बल्ले का शायद अंदरूनी किनारा लगा, गेंद सीमा रेखा की ओर ट्रेवल करता हुआ 4 रन। तो पहली गेंद से यहां पर एक गलत दिशा में गेंद को पिच किया था और उसका खामियाजा भुगता, गेंद पहली सीमा रेखा पार 4 रन। तो प्रणव के बल्ले तो फिर एक बार जी हाँ, इस समय कमबैक जरूर किया है। पहली गेंद जरूर दिशा से भटके थे, मगर दूसरी गेंद सही लाइन और लेन पे पिच किया और एक बेहतरीन कमबैक करने में जरूर कामयाब हुए इस समय स्वप्निल। जी हाँ, इसी तरह से गेंदबाजी करनी होगी इस मुकाबले में। फाइनल का ये चलता हुआ मुकाबला, पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय लिया। अब तक काफी बेहतरीन परिस्थितियों में इस समय लेजेंड 11 इस समय बल्ले का बाहरी किनारा लगा है, विकेट कीपर मिस हो गए, गेंद सीमा रेखा की ओर ट्रैवल करता हुआ। आउटफील्ड काफी तेज है इस ग्राउंड का, सीधी गेंद सीमा रेखा पार 4 रन। तो इस ओवर में आता हुआ है दूसरा बाउंड्रीज प्रणव के बल्ले से। दबाव झळकतो सुद्धा आहे, थोडासा दबाव मध्ये आता चांगला खेळ करावा लागेल। 41 धावा, एक गडी बाद। अकफूट टक्क्याचा बॉल बॅकफुटला जात खूप चांगला कट पाहायला मिळतो आहे। पॉइंटला क्षेत्ररक्षक राजेश एक धाव त्या ठिकाणाहून येईल। जी गेंदबाजी में देखा जाए तो अब तक स्वप्निल जिस तरह से उभर कर आए थे आज के दिन में, इस स्पेल में अभी तक उस तरह की गेंदबाजी देखने को नहीं मिली। थोडेसे महागडे आहेत। 9 धावा आतापर्यंत 4 बॉल्स मध्ये त्यांनी खर्च केल्यात। टप्पा चांगला पकडावा लागेल। ओहो, यावेळी बिग हिटचा प्रयत्न, फटका फसलाय। सुनील बॉलच्या खाली हवेचा वेग होता आणि त्यामुळे हा सेल सुटतोय। वेळेवर हवेची झुळूक आणि वैभव रजोतिया याचा सेल सुटतोय। हा सेल किती महत्वाचा होता या मॅच मध्ये सुशील दादा? मुझे लगता है इस मुकाबले में सबसे अगर गोल्डन मोमेंट होती तो ये होती, इस समय गवा दी है लेजेंड के खिलाड़ी सुनील ने। ये कैच काफी मायने रखता है इस फाइनल मुकाबले का रुख बदलने के लिए। एक मौका दिया था यहाँ पर वैभव ने, जो गवा है फील्डर सुनील ने। आणि याचबरोबर वैभवच्या या स्पर्धेमध्ये 300 धावा पूर्ण होत आहेत असे आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत। यावेळी खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय। धावसंख्या 42, 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट। काफी बड़ा विकेट यहाँ पर मिस किया था सुनील ने, एक बेहतरीन मौका बना था, आसान सा मौका था, कैच छोड़ा। यहाँ पे एक मिलता हुआ जीवनदान वैभव को, इस जीवनदान का किस तरह से फायदा लेने में कामयाब होते हैं वैभव, ये देखना यहाँ से काफी अहम। 44 धावा मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय। धावसंख्या 44, एक गडी बाद। 11च्या सरासरीने धावसंख्या उभारतो आहे। मिर्झा मोबाईल वर्ल्ड, इंदिरा गांधी चौक, मेन रोड, कारंजाच्या वतीने आमच्या सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार। सर्व कंपनीचे फायनान्स जसे बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट, एचडीबी फायनान्स, एचडीएफसी। सुस्वागतम सुस्वागतम। फातिमा पेंट हाऊस, पुंजानी कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 14, कारंजा लाड। सर्व कंपनीचे पेंट होलसेल आणि रिटेलर विक्रेता, एशियन पेंट्स, बजर पेंट्स, निरोलॅक्स पेंटचे विक्रेता। श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर, सर्व प्रकारचे प्लाउड, लॅमिनेट, कॅबिनेट, हँडल, फॅन्सी हार्डवेअर, कर्टन, ब्रेकेट, स्टील पाईप, नवीन प्रकारचे मायका, डोअर व प्लाय डोअर तसेच बाथरूम संबंधित सर्व फॅन्सी हार्डवेअर मिळण्याचे विश्वासीय ठिकाण। पत्ता हनुमान मंदिर जवळ, छत्रपती ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावळ, नांदेड। आमची मेन ब्रँच
नागपूर औरंगाबाद रोड सावरकर चौक कारंजा लाड फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज पार्किंग सुविधा बसण्याची उत्तम व्यवस्था सह मुंबई स्पायसी तडका आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा तुम्हाला समोरचा कमजोर समजेल. आणि आता ही सामर्थ्य दाखवण्याची लढाई आहे. हा अंतिम सामना आहे. दोन्ही संघांनी आपण टॉस सेरेमनीच्या वेळी एकमेकांवर पलटवार केले होते. चौवेचाळीस धाबा, एक गडी बाद, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कारंजा पॅन्थर संघ मैदानाच्या आतमध्ये. सरकार ग्रुप द्वारा आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट लीग बिग बैश लीग सीजन 2 का आयोजन इस कारंजा के सर जमीन पर. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न होता. हो, सरकार ग्रुप प्रस्तुत बिग बॅश लीग सीझन 2 चा हा थरार आपण पाहतात प्रेक्षको. खरं तर अलीकडच्या काळात प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली ही स्पर्धा. विदर्भामध्ये या स्पर्धेने आता लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. मैदानाच्या बाहेर अलोट गर्दी पाहायला मिळते. समोर टाकलेला बॉल पुन्हा एक वेळ कट करण्याचा प्रयत्न. आता विकेट कीपर बीट झाले आहेत आणि बॉल चाललाय अतिशय वेगाने लॉंग स्टॉपला. हाही येतो आहे चौकार. धावा सुशील दादा, खास करून अंतिम सामन्यामध्ये किती महागड्या ठरू शकतात? जी इस तरह की जो आप रनों की रन खर्च करेंगे, फंबल करेंगे, तो ये जो रन है, जो अंतिम में ये मुकाबला चलता है, उस समय इन रनों की अहमियत आपको पता चलती है. कल के दिन में हमने देखा था एक मुकाबला हुआ था पैंथर्स वर्सेस टाइटन के बीच. तो जो फकरू मिले थे 5 रन की, जो गेंदें गई थी 5-5 रन के लिए वाइड और बाउंड्रीज, तो इसमें खामियाजा भोगता था टाइटन्स ने. एक ओवर थ्रो का बाउंड्रीज भी दिया था. इस बदल वो बाहर हुए इस टूर्नामेंट से. पुन्हा एक वेळ बॅकफुटला जाऊन खूप चांगला जागा बनवते. स्ट्रोकला एक्झिक्यूट केलंय. बॉल चालला आहे डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक अनास त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच धाव त्या ठिकाणाहून येईल. हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या चुका महागात पडल्या. अनेक संघांना महागात पडल्या या स्पर्धेमध्ये. $49 धावा, 49 लॉस ऑफ 1 विकेट. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर तुम्हाला जिंकायचं असेल तर एकदा नाही अनेकदा लढावंच लागतं. जहां आप जितनी बार लड़ोगे उतनी बार अपना इतिहास बड़ा करने में कामयाब होंगे. इस समय विकी यह गेंदबाजी बेस्ट सामना करेंगे. वैभव सलामी बल्लेबाज के रूप में आए हैं, अभी भी बीच पर बरकरार है. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल खूप चांगला ऑन ड्राईव्ह शैलीदार फटका. सुनील आहेत, सुनीलकडनं आज चुका झाल्या आहेत आणि अंतिम सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुका नको होत्या. अगर मैं जानना चाहूंगा ओम, जिस तरह से कैच छूटा है सुनील के ओर से, ये कैच महंगा गिर सकता है लेजेंड के लिए. हो, नक्कीच महागडा ठरेल. येणारी प्रत्येक धाव वैभवच्या बॅट मधून टोचेल आता लेजंड संघाला. सुमित भाऊ देशमुख यांचं इथं आगमन झालेलं आहे. डेलिगेटेड शॉट. सुमित देशमुख जसं यांचं आगमन झालं, हा शॉट डेलिगेट झाला पॅन्थर्सच्या वतीनं. जो खेळला प्रणवने सीधा सीमा पार 6 धावांसाठी. हो, पाहुण्यांचं अभिवादन करण्यासाठी हा बॉल पाठवलाय. शिमारीच्या पलीकडे प्रणवने षटकार आलाय. छप्पन्न धावा. पुन्हा एक वेळ फुल टॉस बॉल. खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित अनास. एक धाव या बॉलवरील आणि एका धावेच्या मदतीने 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 57 धावा, एक गडी बाद. कारंजा पॅन्थर संघ प्रथम फलंदाजी करत असताना 11.40च्या सरासरीने धावा उभारतो आहे कारंजा पॅन्थर संघ. ब्ल्यूचिप कॉन्व्हेंट इंग्लिश प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत, ब्ल्यूचिप ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गायत्री नगर. भवन जवळ कारंजा लाड. रेस्टॉरंट मंगरुळपी रोड बायपास कारंजा. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. बसण्याची उत्तम व्यवस्था, पार्किंग सुविधा,
राधाकृष्ण हॉटेल, झाशीरानी चौक, बाईपास, कारंजा लाड। पारी का छठा ओवर करेंगे, जरूरत इस समय एक विकेट अर्जित करने की। वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत श्रीकांत। पहिला बॉल हा पूल, वा काय टायमिंग आहे, काय ताकद आहे, आणि बॉलने हवा सफर केलाय। षटकार प्रणवच्या बॅट मधून। आपल्या रंगात आहे आणि त्यांना आता मैदानामध्ये रंग बरसायला सुरुवात केली आहे। तो बरसतो आहे विरोधी गोलंदाजांवर। आखोटप्प्याचा बॉल बॅकफुटला जात खूप चांगला पंच पाहायला मिळतोय। बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। एकच धाव येईल। जिस तरह से ये श्रृंखला में पैंथर्स 11 का टीम खेला है, हर एक मुकाबले में काफी उभर कर आए हैं बल्लेबाज प्रणव। अपनी खेल का जो उम्दा प्रदर्शन किया है अब तक, तारीफ काबिल अपनी इनिंग के लिए, अपने टीम के लिए, और इस मुकाबले में एक अहम रोल अदा करते हुए प्रणव। नक्कीच अंतिम सामन्यामध्ये खूप चांगला खेळ करतायत। आता वैभव रजोदिया, एक तेरी एक मेरी, एका बाजूला प्रणव तर दुसऱ्या बाजूला वैभव। यावेळी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। गौरव मुंदेकर गोलू मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः चित्त्याच्या चपळाईने या बॉलला अडवताना पाहायला मिळाले। व्हाट हॅपेंड, अनबिलीवेबल। जहाँ तारीफ करनी होगी, सराहना करनी होगी, जिस तरह से इस गेंद को रोका है गोलू ने, यकीनन अपनी टीम के लिए 4 रन बचाए हैं। प्रज्वल मुंदेकर की ओर से इस फील्डिंग के लिए 501 रुपए का पारितोषिक आया है गौरव मुंदेकर के लिए। आडव्या बॅटने याही वेळी चांगला प्रहार आहे। मैदानात उकळती आगेच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय हा तोफेचा गोळा। षटकार। पहली गेंद उसी अंदाज में खेली थी कि फील्डिंग अच्छी हुई थी, मगर इस समय गेंद को ऊंचाई भी मिली और दूरी भी मिली। आणि आक्रमण कोणावर झालंय तर विरोधी संघाच्या कॅप्टनवर। इकॉनॉमिकल गोलंदाज आहेत श्रीकांत या पूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु त्यांच्यावरच या सामन्यामध्ये हल्ला चढवलाय। बॅकफुटवरून याही वेळी खूप चांगला फटका, एफर्ट चांगले होते अनाजचे, परंतु बॉल चाललाय आता डीप मध्ये, सीमा रेषे पार। चौकार। मन बनाया है वैभव ने, एक रूप बदला है, आक्रामक नीति अपनाई है इस समय श्रीकांत के अपोजिट। बॅकफुटवरून पुन्हा एक वेळ हा पूल, बॉल टायमिंग झालं नव्हतं। बॉल चाललाय डीप मिड विकेटला, त्या ठिकाणी निखिल पोहोचतील तोपर्यंत मात्र एक धाव। वैभव आता रौद्र रूप धारण करतो आहे। एक धाव या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 6 न्यू राधाकृष्ण रेस्टोरेंट, मंगरुळपी रोड, बाईपास, कारंजा। प्योर वेज फैमिली रेस्टोरेंट, बस। फैशन ज्वेलर्स, बंधन रिश्तों का एक अटूट रिश्ता जो बंधन से है जुड़ा, आपका और आणि ते प्रेम दाखवण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत। मैदानावर उपस्थित सुशील दादा, प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी का आलाय, कारण तो प्रत्येक प्रेक्षक आयुष्यामध्ये कधी ना कधी तरी टेनिस क्रिकेट खेळला आहे। म्हणूनच हे टेनिस क्रिकेटचं प्रेम त्यांना मैदानावर खेचून आणते। हे क्रिकेटवर प्रेम करणारे चाहते आहेत। जी हाँ, जरूर मैं आपको बताना चाहूंगा, क्रिकेट का एक सर रणभूमि माना जाता है कारंजा को। बड़े बड़े स्टार खिलाड़ी यहाँ पर बने हैं और क्रिकेट को काफी मानते हैं, क्रिकेट से काफी जुड़े हैं, इस वजह से यहाँ पे खड़े हैं। याही वेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय। गौरव आहे, पकडला जातोय गौरवकडनं सेल, आणि फलंदाज प्रणवचा संपतो आहे खेळ। एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतो आहे पॅन्थर संघाला। करने इस कैच के लिए इनाम राशि आई है देशमुख मंगलम के ऑनर सुमित देशमुख, इनकी ओर से 501 रुपए का पारितोषिक।
वापस लौटे हैं प्रणव। प्रणव की जगह नए बल्लेबाज की भूमिका में आए हैं शाहरुख। शाहरुख जो सीजन 2 में पैंथर्स एलेवन की ओर से खेल रहे हैं, पहली मर्तबा सामना करेंगे स्वप्निल की गेंदबाजी का। 78 धावा, 2 गडी बाद। पुन्हा एक वेळ शाहरुख पहिल्या बॉलवर बॅटची कडा लागून बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव येईल। या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 79, 79 रन। जी हाँ, एक बेहतरीन गेंद यहाँ पर चतुराई भरी गेंद की स्वप्निल ने। जैसे ही देखा था, शफल किया था, वैभव ने स्टांस बदला था, लेकिन चतुराई भरी गेंद की और डॉट गेंद कराने में जरूर कामयाब हुए हैं। तो यहाँ पर 3 छक्के अगर लगाते हैं वैभव राजूदिया, 501 रुपए का पारितोषिक सुमित देशमुख मंगलम की ओर से वैभव के लिए। 79 धावा, 2 गडी बाद। 6.5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। पुन्हा एक वेळ बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय कव्हरला। क्षेत्ररक्षक त्याही ठिकाणी उपस्थित आहेत विकी। एक धाव त्या ठिकाणी एका धावेच्या मदतीने 7 षटक समाप्त, धावसंख्या 80, 2 गडी बाद कारंजा पॅन्थर संघ। फॅशन ज्वेलर्स, बंधन रिश्तों का एक अटूट रिश्ता। ऑलमार्ट द 99 स्टोर्स आता आपल्या सेवेस शुभारंभ झाले आहे। सर्वच काही येथे, जसे की होम डेकोर, टाईल्स, स्टेशनरी, कॉकरीज, इन्व्हिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक, तसेच गिफ्ट आर्टिकल्स आणि गुरुपोगी लागणाऱ्या सर्व वस्तू। तर एकदा अवश्य भेट द्या। ठिकाण दत्त मंदिर जवळ, भारतीपुरा, कारंजा लाड। खेळ समाप्त झालाय। धावसंख्या 80 धावा, 2 गडी बाद कारंजा पॅन्थर संघ। मैदानाच्या आतमध्ये वैभव रजोतिया खेळतो आहे 45 धावांवर। 27 बॉलचा त्याने सामना केलाय, 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने। अखेरचं षटक जावेद आसमानी घेऊन येत आहेत। पंचेचाळीस वर खेळतो आहे वैभव अंतिम सामन्यामध्ये कारंजा पॅन्थर संघाकडून। बॅकफुटला जात फुल चांगला पुल केलाय आणि बॉल चाललाय आता वनभाऊ सीमारेच्या पलीकडे। वैभवच्या बॅट मधून वैभव दाखवणारा हा चौकार। अर्धशतक के लिए केवल 1 रन दूर है वैभव रजोतिया। 49 धावांवर खेळतो आहे वैभव। बघण्यासारखं असेल आता तो एक आणखी अर्धशतक लगावेल का या स्पर्धेमध्ये। फुलटॉस बॉल, पुन्हा एक वेळ केलाय प्रहार आणि या षटकारच्या मदतीने वैभव रजोतिया अंतिम सामन्यामध्ये झळकता आहे। त्याच्या बॅट मधून 50 धावा पूर्ण होत आहेत आणि आणखी एक अर्धशतक वैभवच्या नावावर पाहायला मिळतोय। क्या बेहतरीन रहा ये टूर्नामेंट वैभव रजोतिया के लिए। क्या तारीफ काबिल बल्लेबाजी हुई है पूरी श्रृंखला में। इस टूर्नामेंट के 3 अर्धशतक अपने नाम किए हैं।
सन्माननीय योगेशजी ठाकरे यांच्याकडनं लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. एक षटकार आलाय वैभवच्या बॅटमधून, धावसंख्या 90. आणखी एक बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल चालला आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अल्तमाश. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता ह्या 2 धावा पूर्ण. फलंदाज वैभवच्या बॅटमधून. (92 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 7.3 चेंडूच्या समाप्तीनंतर जावेद पुन्हा एक वेळ राऊंड विकेट. याही वेळी आडव्या बॅटने खूप चांगला फटकाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉल चाललाय आउट ऑफ दी पार्क. वा, काय फलंदाजी करतो आहे मैदानाच्या आतमध्ये वैभव रजोदिया. धावा, 98, लॉस ऑफ 2 विकेट. 7.4 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये आतापर्यंत आल्या 18 धावा. वैभव रजोदिया अक्षरशः राज्य करतो आहे मैदानाच्या आत. ला 2, 7.4 चेंडूच्या समाप्तीनंतर वैभव रजोदिया मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करतो आहे. 63 धावांवर तो पोहोचला. 31 बॉलचा त्याने सामना केलाय. 3 षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. 6 चौकार. आज अक्षरशः या मैदानावर अधिराज्य गाजवला आहे वैभव रजोदियाने. सात 7.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 98, 2 गडी बाद. 2 बॉल शिल्लक आहेत या डावामधले आणि शतक पार जर थोडीशी धावसंख्या गेली तर अडचणीत येईल लेजंड संघ. पुन्हा एक वेळ खूप चांगला फटका, बॉल चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक गोलू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 धाव. आता दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ह्या 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अखेरच्या बॉलवर सुद्धा स्ट्राईकवर असतील फलंदाज वैभव. यहाँ काफी तेजी से रनों की गति बढ़ा रहे हैं वैभव इस समय. स्लॉग ओवर में जिस काम के लिए जाने जाते हैं उस पे पूरा खरा उतरते हुए इस समय सलामीला आला होता आणि 65 धावा वैभवच्या बॅट मधून आल्या आहेत. 32 चेंडू त्याने पेस केलेत. याही वेळी खूप चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर आणि बॉलने केला हवाई सफर. षटकाराने या इनिंगची समाप्ती केली आहे वैभवने. अफलातून त्याने खेळ केलाय. खूप चांगला खेळ केला. वैभव आला आणि वैभव बरसला. 106 धावा, 106 रन. पॅन्थर्स 11 संघ प्रथम फलंदाजी करताना आणि आता 107 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये लेजंड संघाला. प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा लाड, लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज, 2 व्हीलर कर्ज योजना इत्यादी.
श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर सर्व प्रकारचे प्लाउड, लॅमिनेट, कॅबिनेट, हँडल, फॅन्सी हार्डवेअर, कर्टन, ब्रेकेट, स्टील पाईप, नवीन प्रकारचे मायका, डोअर व प्लाय, डोअर तसेच बाथरूम संबंधित सर्व फॅन्सी हार्डवेअर मिळण्याचे विश्वासीय ठिकाण. पत्ता हनुमान मंदिर जवळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कारंजा लाड. श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर सर्व प्रकारचे प्लाउड, लॅमिनेट, कॅबिनेट, हँडल, फॅन्सी हार्डवेअर, कर्टन, ब्रेकेट, स्टील पाईप, नवीन प्रकारचे मायका, डोअर व प्लाय, डोअर तसेच बाथरूम संबंधित सर्व फॅन्सी हार्डवेअर मिळण्याचे विश्वासीय ठिकाण. पत्ता ब्लूचिप कॉन्व्हेंट इंग्लिश प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत, ब्लूचिप ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, गायत्री नगर, महेश भवन जवळ, कारंजा लाड. ब्लूचिप कॉन्व्हेंट इंग्लिश प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत, ब्लूचिप ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, गायत्री नगर, महेश भवन जवळ, कारंजा लाड. प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा लाड. लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज, टू व्हीलर कर्ज योजना इत्यादी. प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स, कारंजा लाड. लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज, टू व्हीलर कर्ज. हनुमान मंदिर जवळ, छत्रपती शिवाजी महाराज नगर, कारंजा लाड. श्री गणेश प्लाउड अँड हार्डवेअर सर्व प्रकारचे प्लाउड, लॅमिनेट, कॅबिनेट, हँडल, फॅन्सी हार्डवेअर, कर्टन, ब्रेकेट, स्टील पाईप. आपण बघू शकता की मैदानाच्या बाहेर जो लहान मुलगा येतो आहे तो DRS आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या माणसांनाही लाजवेल इतकं काम याने या स्पर्धेच्या माध्यमातून केलं. आनंद मसराफ अँडी याचा खूप मोठा समर्थक आहे आणि क्रिकेटचा खूप मोठा समर्थक आहे. या खेळाडूंकडून या चिमुकल्यापासून खूप काही शिकायला आम्हाला मिळालं. याच्यासाठी एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करूया DRS साठी. इत्यादि. इस समय कप्तान ने कमर के हाथों में और इसे पहले ओवर के लिए इनाम राशि है. अगर इस ओवर में 5 छक्के लगते हैं तो 5,001 रुपए का पारितोषिक सुनील भाऊ फुलारी इनकी ओर से. अल्तमास शेख आणि श्रीकांत देशमुख कमर अली गोलंदाजी मार्कवर आहेत. खूप मोठं आव्हान, 107 धावांचं आव्हान जरी मोठं असलं तरी सुद्धा समोरचा संघ ताकदवान आहे, तो सुद्धा लढेल. पहिल्या बॉलवर ऑन साइडला मनगटाचा वापर करत बॉल वळवला आहे. बॉल चाललाय मिडॉनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वैभव रजोदिया पोहोचतील. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या खातं उघडलं आहे श्रीकांत आणि संघाचं. 107 धावा सुशील दादा या मॅच मध्ये बनण्यासारख्या आहेत, परंतु लढणं गरजेचं आहे. जी हाँ, ये तो जरूर है, लड़ना काफी अहम होगा. इस समय 105 रन चेस किए हैं लेजेंड 11 ने. एक पिछले मुकाबले में देखा जाए लीग मैचेस में तो 105 काफी आसानी से चेस कर लेते. अभी 2 रन की बढ़त है, 107 का लक्ष्य है, मगर इस समय प्रेशर होगा फाइनल मुकाबले का. नक्कीच, या तो जीतेंगे या तो सीखेंगे. ओ पहिला बॉल अल्तमाससाठी काय टप्पा होता. पडल्यानंतर बॉल वेगाने विकेट कीपर आरटी यांच्या हातामध्ये जातोय. टप्पा चांगला होता कमर यांच्याकडून. जी कमर इस
टूर्नामेंट में काफी बेहतरीन गेंदबाजी के लिए जरूर जाने गए हैं। साइड लाइन और लेन पे गेंदबाजी करते हैं, अतिरिक्त रन नहीं देते, तो फिर एक बार कमर गेंद करेंगे अल्तमश के लिए। अल्तमाश यावेळी पडल्यानंतर खालीच राहिला बॉल, सबमरीन बॉल पाहायला मिळतो आहे। अल्तमाश याच्याकडे सुद्धा क्षमतेला आहे आणि आज ती खरी वेळ आहे त्या क्षमतेला सिद्ध करायची, कारण स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल। जी हाँ, जरूर इस समय मौका है। इस मुकाबले में अगर इस मैच को जीत देने में हासिल कामयाबी अगर अपनाते हैं तो एक बड़े नाम से जाने जाएंगे अल्तमश। यावेळी बॅकफुटवरून अप्परकट, फटका फसलाय, पकडला गेलाय सेल उमाकांत यांच्या हातामध्ये आणि अल्तमाशचा संपतो आहे खेळ। याही मॅच मध्ये निराशाजनक खेळ पाहायला मिळतोय। अल्तू बॅक टू द पवेलियन। कमरच्या खात्यामध्ये विकेट जाताना पाहायला मिळाली, कारण ज्या लेजंड्स श्रीकांत यांच्यावर निर्भर आहे हा सामना। स्विच हिटचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल चाललाय आता थर्डमॅनला, अतिशय वेगाने परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले आहेत। इस समय क्या बेहतरीन फील्डिंग का नजारा। प्रवीण है शायद खिलाड़ी, काफी दूर से दौड़कर आए थे, लेकिन अपने टीम के लिए 3 रन बचाए हैं। तारीफ काबिल फील्डिंग, सराहनीय थ्रो। जिस तरह से खेल रहा है इस समय पैंथर्स 11 का टीम, एक मनोबल कॉन्फिडेंस जरूर बढ़ा है इस समय, टीम वर्क काफी बेहतरीन हो रहा है। नक्कीच कॉन्फिडन्स वाढलाय, आत्मविश्वासा खेळ आहे। खरं तर कुठलाच पराभव शेवटचा नव्हतो आणि कुठलं जिंकणं सततचं नसते, महत्वाचा असतो तो तुमचा आत्मविश्वास। तो आत्मविश्वास तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना कशा प्रकारे दाखवता यावर विजय आणि पराभव अवलंबून असतो। आखुटप्प्याचा बॉल, श्रीकांत खूप चांगला पुल आणि बॉल चालला आता वन बाउन्स सीमारेषा पलीकडे, 4 4 4 4 4 चौकार। मिर्झा मोबाईल वर्ल्ड, इंदिरा गांधी चौक, मेन रोड, कारंजाच्या वतीने आमच्या सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार। सर्व कंपनीचे फायनान्स जसे बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडिट, एचडीबी फायनान्स, एचडीएफसी फायनान्स, क्रेडिट कार्ड फायनान्स आणि सर्व कंपनीचे मोबाईल मिळणार। सहा धावा, एक गडी बाद, एक षटक समाप्त झालाय। दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय। विजय जाधव, पहिला बॉल ऑप्टमच्या खूप बाहेर, वाईडने नो बॉलने सुरुवात, कारण पिचच्या जेव्हा बाहेर तुम्ही बॉल टाकता तेव्हा तो नो बॉल असतो, त्याचमुळे हा नो बॉल कॉल केलाय पंचांनी। जी नो बॉल जरूर आए, इस समय एक तोहफा है, फ्री हिट वाली गेंद है, पहली गेंद नो बॉल कर दी है, अब ये फ्री हिट का तोहफा इस समय सुनील मुंदे के लिए, देखना है इस तोहफे को कबूल करने में कामयाब हो पाते हैं या नहीं। ओ आडव्या बॅटने कमी गतीने टाकलेला बॉल पुन्हा एक वेळ शरीरावर जाऊन फिनिश होईल, टप्पा चांगला होता त्यामुळे बॅटवर आला नहीं बॉल। या कमबैक काफी बेहतरीन किया है, फ्री हिट वाली गेंद थी मगर सही लाइन पे पिच किया, बेहतरीन यहाँ पर वेरिएशन किया, पेस को काफी इस समय धीमा रखा और बीट करने में कामयाब हुए हैं, लेग बाइस के रूप में आता हुआ अतिरिक्त रन। 8 धावा, एक गडी बाद, 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर
समोर टाकलेला बॉल पुन्हा एक वेळ ड्राईव्ह केला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पण उपस्थित. अशा प्रकारे पॉवर प्ले मध्ये थोडीशी पॉवर दाखवणं गरजेचं आहे सुशील दादा, कारण पॉवर प्ले खूप इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. यह लक्ष्य इस तरह से काफी बड़ा खड़ा किया है, तो जरूर इस समय पावर प्ले में जितने रन बटोरे जाए उतने जरूरी. इस समय सीधे बल्ले से खेला स्ट्रेट द बॉलर. वैभव वहां पर काफी दूर से दौड़कर आया, फंबल हुआ है. तो आता हुआ यह बाउंड्री श्रीकांत के बल्ले से. नो बॉल येतो आहे. पुन्हा एक वेळ नो बॉल. येणारा बॉल आता फ्री हिट असेल. धावसंख्या 12 धावा. जय इस ओवर में दूसरी नो बॉल की है, तो फिर एक बार एक मौका बना है, मगर इस समय बल्लेबाज श्रीकांत देशमुख. इस बार श्रीकांत आहे. यावेळी श्रीकांत स्ट्रायकिंग एंडला असतील आणि श्रीकांतचा शो पाहायला मिळेल का? फुलटॉस बॉल आणि घेतलाय समाचार. बॉल चालला डीप विकेट सीमारेषे पार. षटकार. जी हाँ, इस बार जैसे ही तोहफे वाली गेंद थी, तोहफा कबूल किया और भेजा है सीमा पार गगन चुंबी 6 रन के लिए. इस समय गलती नहीं की बल्लेबाज श्रीकांत ने. जानते हैं जिस तरह से मुकाबला है, टच मुकाबला है, जीतना है तो लक्ष्य है 106 रनों का. बनन है 107 रन और उसका पीछा करते हुए इस समय श्रीकांत. जहाँ इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी अगर इस मुकाबले में बने रहना है तो. फिर एक बार जो एक पिछली मैचेस में, लीग मैचेस में जो इनिंग खेली थी 80 रनों की, उसी इनिंग की जरूरत इस समय लेजेंड 11 को. नक्कीच त्या इनिंगची गरज आहे. पुनरावृत्ती करावी लागेल. 19 धावा एक गडी बाद. फ्री हिट बॉलवर खूप चांगला फटका पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकामध्ये विचार करायला भाग पाडलं पॅन्थर्स 11 संघाला. टप्प्याचा बॉल पुल, पॉवरफुल, ब्युटीफुल, सक्सेसफुल. षटकार. तो फिर एक बार बैक टू बैक दूसरी गेंद, 2 गेंदों पे 2 कड़े प्रहार. क्या बेहतरीन स्ट्रोक यहां पर. आता जे झटके मारलेले आहेत त्यांच्याबद्दल श्रीकांत भाऊ देशमुख यांना 501 रुपयाचं बक्षीस शेकूवाले सर पत्रकार यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. श्रीकांत भाऊ देशमुख यांना 501 रुपयाचं बक्षीस. जी हाँ, 501 रुपये पारितोषिक श्रीकांत के लिए जरूर आया है. 2 गेंदों पे 2 कड़े प्रहार किए हैं. सव्वीस धावा एक गडी बाद. 2 षटकांत ग्लोबल क्रेन सर्व्हिसेस अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, बुलढाणा, भुसावल, नांदेड़. कवर आया है गेंदबाज. कोटे का दूसरा ओवर लेकर पारी का तीसरा ओवर करेंगे. स्पेल को कंटिन्यू करते हुए इस समय फिर एक बार बड़ी स्ट्रोक खेलना चाहते हैं. शरीर से टकराई गेंद गली के क्षेत्र में गया. फंबल हुआ है. यहां पर 2 खिलाड़ियों के बीच में गेंद यहां पर फंबल होकर मिसिंग हुई, तो इसके बीच एक रन जरूर चुराने में कामयाब हुए हैं बल्लेबाज श्रीकांत. लेग बाइस के रूप में आता हुआ रन. आश्रय किस समय सुनील मुंदेकर. सुनील मुंदे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील.
27 धावा 27. पुन्हा एक वेळ पेडल स्वीप साठी गेले होते ऑफ्टमच्या बाहेर. खूप चांगली गोलंदाजी करता आहेत आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कमर. पहिल्याही षटकामध्ये त्यांनी बांधून ठेवलं होतं आणि आताही तसाच खेळ करतायत. 27 लॉस ऑफ 1 विकेट. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळी स्विचित साठी गेले होते. कमी गतीने टाकलेला बॉल गॅप मध्ये पाठवलाय. थर्ड मॅनला प्रोटेक्शन नाही आणि बॉल चाललाय आता सीमारेच्या पलीकडे. मुंदे यांच्या बॅट मधून येतोय चौकार. एक बार सीधे बल्ले से खेला हुआ लगा पीछे क्षेत्र में फंबल हुआ है प्रोलो के द्वारा. यहाँ पर मिसफील्ड हुई है. एक रन तेजी दौड़े हैं. दूसरे रन के लिए मांग है. जी हाँ, 2 रन पूरे खेलेंगे. तो इस बीच और एक अनोखे अंदाज में एक इनाम राशि आई है. सुनील और श्रीकांत दोनों बल्लेबाजों में से कोई भी खिलाड़ी अगर नॉट आउट जाता है तो 5,001 रुपए का पारितोषिक ठाकरे काका इनकी ओर से आया है. बक्षिसांचा आता वर्षा होतो आहे. दोन्ही बाजूंना बक्षीस येत आहेत. पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील सुनील कमर अली गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एक वेळ बिगिटचा प्रयत्न. यावेळी मात्र सुनील बाद असतील आणि कमरला आपल्या खात्यामध्ये आणखी एक विकेट मिळवली आहे. दुसरा धक्का दिला आहे लेजंड संघाला. या दूसरा विकेट गिरा है. सुनील मुंदे वापस लौटेंगे. इस समय सफलता अर्जित करने में कामयाब हुए फिर एक बार कमर. तो सुनील लौटेंगे डगआउट की ओर. विकेट गिरा है दूसरा. तो सुनील की जगह यहां पर बल्लेबाजी के लिए आए हैं नए बल्लेबाज गौरव मुंदेकर. जी हां, फिर एक बार शॉन ग्राउंड में आया है. मुकाबला चल रहा है लेजेंड्स 11 का. क्या ये बेहतरीन साइन हो सकता है लेजेंड्स के लिए? नए बल्लेबाज के रूप में आए हैं गौरव मुंदेकर. पहली मर्तबा सामना करेंगे कमर अली की गेंदबाजी का. इस समय जरूरत है गौरव को अपने टीम के लिए कि बेहतरीन पारी से ले और एक अच्छा साथ दे. अपने सलामी बल्लेबाज के रूप में अभी भी बरकरार है श्रीकांत देशमुख इनका. तो एक अहम साझेदारी, एक अहम पारी इन दोनों बल्लेबाजों की ओर से जरूरत है अपने टीम के लिए. तर मॅच कंटिन्यू करायची आहे. हल्के हाथों से यहां पर खेला है पॉइंट के क्षेत्र में. उमाकांत वहां पर खिलाड़ी मौजूद. बेहतरीन फील्डिंग. क्या बेहतरीन इस टूर्नामेंट में परफॉर्मेंस निकली है इस खिलाड़ी के माध्यम से. उमाकांत नवर खेले, काफी सीनियर खिलाड़ी है. सीजन 2 में पैंथर की ओर से खेल रहे हैं. तीन ओवर का खेल पूरा हुआ है. 33 रन अब तक बने हैं. विकेट मात्र 2 गिरे हैं. अल्तमश और सुनील डगआउट की ओर वापस चल दिए. पारी का चौथा ओवर लेकर फिर एक बार गेंदबाजी में कप्तान ने परिवर्तन किया है. मुंबई स्पाइसी अक्षय को लेकर आए हैं गेंदबाजी के लिए. अक्षय जो पैंथर के लिए एक अहम कड़ी है इस मुकाबले में. वेज नॉन वेज पार्किंग सुविधा में इस समय गेंदबाजी में वापस आए हैं. कोटे का पहला ओवर करेंगे. पारी का चौथा ओवर लेकर आए हैं और सामने बल्लेबाज श्रीकांत अभी भी मौजूद है. पहली गेंद पे रिवर्स खेला है. तारीफ पे काबिल शॉट. सराहना करने होंगी जिस तरह से इस शॉट को पिक किया है. पहली गेंद बाउंड्री के साथ शुरुआत की है अक्षय की गेंदबाजी का. यहाँ पर
बाउंड्री अर्जित करने में जरूर कामयाब हुए हैं बल्लेबाज श्रीकांत। तो प्रेशर जरूर यहाँ पे हल्का सा बना है गेंदबाज अक्षय के ऊपर, मगर अक्षय का भी चतुराई भरी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। देखना इस समय काफी अहम होगा। पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न। अक्षय नॅचरल आउटस्विंगर गोलंदाज आहे आणि तो छाप सोडतो आहे या मॅच मध्ये। पहली गेंद पे बाउंड्री जरूर लगी थी, मगर दूसरी गेंद काफी बेहतरीन कमबैक किया है। यहाँ पर सटीक लाइन और लेन पे गेंद को पिच किया है। तारीफ काबिल कमबैक। मैंने पहले कहा था ये गेंदबाज काफी चतुर है, चतुराई से गेंदबाजी करने के लिए काफी माहिर है। 37 यावेळी स्विची टायमिंग पापर वाट शॉट एबीडी ची आठवण करून दिली आहे। सत्तावीस बॉल मध्ये धावा करा। शोएब शेख एसके बिल्डिंग मटेरियल के ऑनर, इनका यहाँ पर आगमन हुआ है। हम मंडल की ओर से इनका तहे दिल से स्वागत करते हैं। जो दर्शक कमेंट्री बॉक्स के आजू या बाजू में खड़े हैं उनसे अनुरोध है कृपया बैठकर इस मुकाबले का मजा ले। पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल फॉलो थ्रू मध्ये अक्षय जातो, बॉलवर येण्याचा प्रयत्न करेल। हा बॉल आता निर्धाव असेल। जब फिर एक बार बड़ी स्ट्रोक जब भी लगती है, अक्षय दूसरी गेंद पे कमबैक करने में जरूर कामयाब होते हैं। तो फिर एक बार आने वाली ये गेंदें देखना है किस तरह से अपने स्पेल को पूरा करते हैं अक्षय। नक्कीच याही मॅच मध्ये श्रीकांत देशमुख 33 धावांवर पोहोचले आहेत। आकुटप्प्याचा बॉल याही वेळी पुल केलाय आणि बॉल पाडवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे। 6 धावांकरता षटकार। $49 धावा, 2 गडी बाद। याच सुरुवातीची गरजही होती आणि सुरुवात दिली आहे। पुन्हा एक वेळ ऑन साइडला ढकललं या बॉलला, स्क्वेअर लेगला बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर। एक धाव या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने लेजंड संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत। 50 धावा, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय। आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 57, म्हणजे जितक्या धावा बनवल्या त्यापेक्षा फक्त 7 धावा शिल्लक बनवायच्या आहेत। जी हाँ, मैंने पहले कहा था काफी कैलकुलेशन से खेलते हैं श्रीकांत देशमुख। मुझे लग रहा है जिस तरह से टारगेट को सेट किया है, फैशन पहली 4 ओवरों में 50। बंधन रिश्तों का एक अटूट रिश्ता जो बंधन से है जुड़ा, आपका और हमारा। फैशन ज्वेलर्स, इस बंधन में कुछ खास है। आमचा पत्ता फॅशन ज्वेलर्स, सराफा लाईन, कारंजा लाड, कारंजा लाड, कारंजा लाड, कारंजा लाड। संपर्क 99 22 51 94 71 9922 519471। सर्व अटी आणि शर्ती लागू। फैशन ज्वेलर्स, बंधन रिश्तों का एक अटूट रिश्ता। ऑलमार्ट द 99 स्टोर्स आता आपल्या सेवेत शुभारंभ झाले आहे। सर्वच काही येथे, जसे की होम डेकोर, टाईज, स्टेशनरी, कॉकरीज, इन्व्हिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक, तसेच गिफ्ट आर्टिकल्स आणि गुरुपोगी लागणाऱ्या सर्व वस्तू। तर एकदा अवश्य भेट द्या। ठिकाण दत्त मंदिर जवळ, भारतीपुरा, कारंजा लाड। हुआ है सदानंद को लेकर आए हैं गेंदबाजी में। 4 ओवर का खेल अब तक पूरा हुआ है। 4 ओवर में रन बने हैं 50 और जरूर इस समय आने वाले 4 ओवर में केवल 57 रनों की।
57 धावांची गरज. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हे जिवंतपणाचं उदाहरण आहे आणि या सामन्याला जिवंत ठेवलंय. श्रीकांत पुन्हा एक वेळ बॅकफुटला जात कट केला आहे. खूप लेट खेळलाय हा फटका. शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षक असतील उपस्थित. एक धाव त्या ठिकाणाहून येईल. एक्कावन्न धावा 51. 4.1 बॉलच्या समाप्तीनंतर 23 चेंडूमध्ये गरज आहे 56 धावांची. श्रीकांत देशमुख मैदानाच्या आतमध्ये राहिले तर हा सामना घेऊन जातील. दुसऱ्या बाजूला गौरव मुंदेकर याची सुद्धा भूमिका या मॅच मध्ये वाढली आहे. पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने फटका. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय वेगाने आता अगदी सीमारेषा पलीकडे. 4 धावे करत धावसंख्या 55. 55 रन. दबाव वाढला आहे या मॅच मध्ये. आता विरोधी संघ पॅन्थर्स दबावामध्ये आलाय सुशील दादा. जी हाँ जरूर, जिस तरह से गौरव के बल्ले से निकलता हुआ स्ट्रोक है, यावेळी आडव्या बॅटने काय टायमिंग आहे. हा षटकार आहे. आतमध्ये काय तो फटका, काय ते टायमिंग, काय तो षटकार. एकदम ओके मध्ये. हा ओके मध्ये सामना चालू आहे. जी हाँ जरूर, इस समय गौरव को भी इस अंदाज में बल्लेबाजी करनी होगी. रन अगर दोनों ओर से बरसेंगे तो इस मुकाबले में एक बेहतरीन मजा आएगा. ओम नक्कीच मजा येते आहे. आनंद तर याही मनगटाचा वापर करत बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेगला. शाहरुख त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव या बॉलवर असेल. जी हाँ बिल्कुल, जिस तरह से एक साथी के रूप में आए हैं गौरव मुंदेकर, बेहतरीन साथ दे रहे हैं इस समय श्रीकांत देशमुख का. तारीफ काबिल बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों की ओर से. आखोटप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. नाराज आहेत स्वतःवर श्रीकांत, कारण त्यांना हा बॉल गॅप मध्ये पाठवायचा होता. जी हाँ, गेंद तो खराब जरूर थी मगर सही ढंग से उसे उस दिशा में भेज नहीं पाए. मौका था इस गेंद पे कुछ रन अर्जित करने का, तो लेकिन इस समय थोड़ी गलती हुई है बल्लेबाज श्रीकांत की ओर से. जी हाँ, फिर भी अभी भी इस मुकाबले में काफी रोमांच बढ़ा है. याही वेळी बॅकफुटवर हा पाम पूल. टायमिंग याही वेळी जमलं नाहीये. वाईडीच लॉंग ऑनला बॉल जाईल. वैभव त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव या बॉलवर येईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहेत 63. 63 रन. 5 षटकांचा खेळ चालू झाला. 63 धावा. बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावा करायच्या या मॅच मध्ये 44. रिक्वायर्ड रन रेट जर बघितला तर 14.67 आणि ह्या धावसंख्या करू शकतो लेजंड संघ. प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, पुंजानी कॉम्प्लेक्स कारंजा लाड, लॉकर सुविधा, QR कोड सुविधा, इलेक्ट्रिक बिल केंद्रीय सुविधा, सोने तारण कर्ज, 2 व्हीलर कर्ज योजना इत्यादी. रेस्टॉरंट मंगरुळपी रोड बायपास कारंजा. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. बसण्याची उत्तम व्यवस्था, पार्किंग सुविधा. राधाकृष्ण हॉटेल, झाशीराणी चौक बायपास कारंजा लाड. बसण्याची उत्तम व्यवस्था सह मुंबई स्पायसी तडका. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न श्रीकांत. अक्षय जाधव यांच्या समोर पहिला बॉल निर्धाव आहे. फिर एक बार श्रीकांत के लिए इनाम राशि आई है 3 छक्के. यहाँ से अगर बैक टू बैक लगाते हैं सोहेल फौजी, इनकी ओर से 1001 रुपए का पारितोषिक श्रीकांत के लिए. 17 गेंदे 44 रन. जीत का समीकरण लेजेंड 11. 17 गेंदे 44 रन. 17 बॉल 44 धावा. आखुटप्प्याचा बॉल याही वेळी पुल केलाय आणि बॉल चाललाय आता डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे. आउट ऑफ दी पार्क. षटकार.
आहे 69 लॉस ऑफ 2 विकेट. 16 बॉल शिल्लक आहे, त्यांनी धावा करायच्या आहेत आता 38. श्रीकांत देशमुखचा शो मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि हा पिक्चर आता कोणी मिस नाही करणार, कारण हा सिनेमा आता हिट होतोय, सुपर हिट होतो आहे. श्रीकांत देशमुख एकाच दिवसामध्ये मला वाटतं जवळपास 300च्या वर धावसंख्या करतो आहे वैयक्तिक. जी हाँ, आज के दिन में काफी बेहतरीन बल्लेबाजी हो रही है श्रीकांत के बल्ले से. बैक टू बैक. आणि याचबरोबर श्रीकांत देशमुख यांच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर करूया 50 धावांसाठी. वा, काय लढतोय हा सेनापती. पंच्याहत्तर धावा 75 रन मैदानाच्या आतमध्ये. 75 धावा 2 गडी बाद 5.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 बॉल्स मध्ये आता धावा करायच्या आहेत 32. आणि आता ज्या प्रकारे धावा बनत आहेत, बरसत आहेत, हे थोडंसं आव्हान सोपं वाटायला लागलंय. जी हाँ, फिर एक बार इस गेंद पे अगर तीसरा सिक्स लगाते हैं तो शोएब फौजी इनकी ओर से 1000 रुपए का पारितोषिक. प्रशांत सोनीवाल इनकी ओर से भी 1001 रुपए का पारितोषिक. और इस बीच अभी अभी एक न्यूज आई है, इंग्लैंड ने 2020 का वर्ल्ड कप जीता है. क्या बात आहे, इंग्लंड संघाने T20 वर्ल्ड कप जिंकलाय, ही आनंदाची बाब असेल भारतीयांसाठी. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल, याही वेळी फटका गॅप मध्ये चाललाय. गाव कॉर्नरला बॉल सीमा रेषे पार. हा सामना रंगला आहे, आता हा सामना रंगला आहे आणि सुशील दाना रंग भरतो आहे श्रीकांत देशमुख. श्रीकांत देशमुखचा शो सुपर हिट आहे. जी हाँ, बिल्कुल सही बात कही आपने ओम. फिर एक बार back to back. वाह वाह, क्या कहने श्रीकांत देशमुख इनके. धन्यवाद डीजे. ओके बैंड मास्टर. सुशील दादा, या प्रकारची फलंदाजी मी आधी पाहिली नाही, अशा प्रकारचा खेळ मी बघितला नाही. प्रेक्षको, श्रीकांत देशमुख यांची फलंदाजी आवडली असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, बिलकुल जोरदार टाळ्या झाली पाहिजे. वाह, सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात सुशील दादा. एकदा या ठिकाणी षटकार भरपूर आले, परंतु त्या एका धावेला सुद्धा किंमत आहे, ती किंमत हा खेळाडू जाणतो. धावसंख्या 6 षटक समाप्त, 86 धावा 86. 12 बॉल शिल्लक आहे, तरी धावा करायच्या 21. 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. तो खड़ा ही होना है. 12 गेंदे 21 रन जीत का समीकरण मैंने पहले ही कहा था. ये वो बल्लेबाज है, क्षमता रखता है चेसिंग में, इस मुकाबले का रुख बदलने की. श्रीकांत, ह्या धावा चेस करण्याची ताकद श्रीकांत देशमुख मध्ये आहे आणि ती ताकद त्याने दाखवली आहे. ताकदीचा त्याने खेळ केला आहे आणि दाखवला आहे की ओल्ड इज गोल्ड. जी हाँ, ओल्ड इज गोल्ड. ये तो जरूर कहना होगा इस समय जिस अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं श्रीकांत. 12 गेंदे 21 रन जीत का समीकरण, लेजेंड 11. गेंदबाजी में फिर एक बार परिवर्तन. विजय येत आहेत या 12 बॉल 21 धावांची गरज असताना. फुलटॉस याही वेळी घेतलाय समाचार. श्रीकांत देशमुखने बॉल पाडवला आहे टिप्पी विकेट सीमारेषे पार. षटकार. तारीफ काबिल बल्लेबाजी. इस समय श्रीकांत का बल्ला आग उगल रहा है. श्रीकांत का बल्ला माशाअल्लाह. ना संघर्ष ना तकलीफ, क्या मजा है इसे जीने में.
ना संघर्ष ना तकलीफ, क्या मजा ऐसे जीने में। अरे बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। जी हाँ, बिल्कुल एक बड़े अलग सी आग लगी है इस समय श्रीकांत के सीने में, जो निकल रही है उनके बल्ले से। जी हाँ, आज श्रीकांत का शो है। और इस बार बल्ले का ऊपरी किनारा आरटी गेंद के नीचे, और ये बड़े इनिंग की समाप्ति हुई है। प्रेक्षकांनी फलंदाजी आवडली असेल तर एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे श्रीकांत देशमुख यांच्यासाठी। जी हाँ, मैं आपको बता दूं ओम, जिस तरह से पहले बल्लेबाजी की थी पैंथर 11 ने, वैभव रजूदिया इन्होंने भी 71 रन की पारी खेली थी अपने टीम के लिए, और इस समय जिस समय चेसिंग हो रहा है तो श्रीकांत देशमुख अभी अभी आउट हुए, इनकी भी रनों की जो एक संख्या है वो इक्वल 71 रन है। 71 ला 71 म्हणजे हिशोब बराबर। आता गरज आहे 10 बॉल्स मध्ये 15 धावांची, 10 चेंडू 15 धावांची गरज। कॉमेंट्री बॉक्स म्हणून कृपया बाजूला आमची विनंती आहे। नए बल्लेबाज के रूप में आए प्रज्वल वर्ते, इस समय 10 गेंदे 15 रन। ये मुकाबला अगर जीत जाएंगे तो कल के दिन में एक नया इतिहास सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा बिग बैश लीग सीजन 2 की ओर से। नक्कीच 10 बॉल्स 15 धावांची गरज। विजयने कमबॅक केला आहे आपल्या संघासाठी, पुनरागमन केलंय। और पहली गेंद आते ही 6 रन। पहिल्याच बॉलवर षटकार। वाह, काय फलंदाजी करतो आहे मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल। आता गरज आहे 9 बॉल्स मध्ये 9 धावांची। कहा था यह मुकाबला और कहां पर आ गया है ओम। 9 गेंदे 9 रन। क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक ते प्रेडिक्शन फेल आहे आणि प्रेडिक्शन फेल करणारा हा सामना आहे। प्रज्वल वर्ते आते ही पहली गेंद का सामना किया और पहली गेंद पे अर्जित किया है 6 रन। पहिल्याच बॉलवर षटकार। आता 9 बॉल्स मध्ये धावा करायच्या आहेत 9। लेजंड संघ पूर्ण दिवसामध्ये खूप इम्प्रेसिव्ह वर्षण खेळ त्यांनी केलाय। जी आज के दिन का तीसरा मुकाबला खेल रहे हैं, मगर जिस फोर्स से खेल रहे हैं, जिस कॉन्फिडेंस से खेल रहे हैं, लग रहा नहीं कि 3 मुकाबले बैक टू बैक खेल रहे हो। अरे नक्कीच आता प्रेक्षक जाग्यावर उभे झाले आहेत, कारण हा सामना बसू देत नाहीये। 9 बॉल 9 धावांची गरज। सरकार ग्रुप प्रस्तुत बिग बॅश लीग। याही वेळी आडव्या बॅटने फटका चांगला आहे आणि बॉल चालला अतिरिक्त उसळी घेऊन डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे सौकार। नक्कीच कारंजा वासियांचा असा उत्साह आणि असा आनंद मी कुठेच पाहिला नाही। वाह, काय सामना होतो आहे। आता गरज आहे 8 बॉल मध्ये 5 धावांची। 8 चेंडू 5 धावा। प्रज्वल वर्ते पहिल्या 2 चेंडू मध्ये 500च्या स्ट्राइक रेटने 10 धावांवर पोहोचले आहेत। जी हाँ, बेहतरीन मुकाबला इस समय। 5 रनों की दरकार इस समय इस मुकाबले में जीत के लिए। खिली स्ट्रोक लॉन्ग ऑन की दिशा में। दर्शक इस समय कृपया बाउंड्री के अंदर ना जाए, अभी भी ये मुकाबला पूरा होना बाकी है। जिस इनिंग को खेला था श्रीकांत देशमुख ने, भारत स्टील की ओर से मुझे शेख इनकी ओर से 1001 रुपए का इनाम उनके लिए आया है। 7 बॉल 4 धावा। ओ पुन्हा बिगिटचा प्रयत्न, यावेळी बॅटवर बॉल आला नाही। 6 चेंडू मध्ये आता गरज आहे 4 धावांची। 6 चेंडू 4 धावांची गरज। या मॅच मध्ये प्रेक्षक आता सर्व जागेवर उभे राहिले आहेत। टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून बघू शकता स्क्रीनवर की प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत। हे बघू शकता प्रेक्षक आपल्या स्क्रीनवर की जितक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जुळतायत। भरगच्च भरलेलं हे मैदान। कारंजाचे प्रेक्षक आमचे क्रिकेटचे दर्दी म्हणून आहे ती मैदानावर गर्दी। या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे। आभार मानतो आम्ही ज्या प्रकारे हा सामना या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। चित्तथरारक शेवटच्या षटकामध्ये 107 धावांचं आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी श्रीकांत देशमुख नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं होतं। 6 गेंदे 4 रन जीत का समीकरण लेजेंड 11 के लिए। क्या तारीफ काबिल बल्लेबाजी की थी श्रीकांत ने, इस मुकाबले का मोड़ ही बदल दिया है। इस समय गेंदबाजी में परिवर्तन, सदानंद आए हैं गेंदबाज। अंतिम ओवर लेकर इस मैच का
अंतिम ओव्हर लेकर सदानंद धोपे. 4 धावांची गरज आहे. सदाने जर ह्या धावा वाचवल्या तर त्याला खूप काळापर्यंत लक्षात ठेवायला जाईल, कारण 4 धावा डिपेंड करणं सोपं नाही या मॅच मध्ये. त्या डिपेंड केल्या तर मी समजेल की या मॅच मध्ये पूर्णपणे सदाला मी या हिरो समजेल या मॅच मध्ये. जी हाँ, तारीफ काबिल. अगर इस मुकाबले में इतिहास रचते हैं सदा, 6 गेंदों में 4 रन डिपेंड करते हैं, तो ये नाम क्रिकेट की दुनिया में बिग बैश लीग सीजन 2 में एक अनोखे अंदाज में लिखा जाएगा. नक्कीच. परंतु दुसऱ्या बाजूला प्रज्वल आहे, ज्याने 3 चेंडूमध्ये 11 धावा काढल्या आहेत. आता त्याला 6 बॉल मध्ये फक्त 4 धावा काढायच्या आहेत. 6 बॉल 4 धावांची गरज. छह गेंदे 4 रन, जीत का समीकरण. लेजेंड 11 अंतिम ओवर लेकर आए हैं सदानंद ढोपे और ऑन स्ट्राइक बल्लेबाज है प्रज्वल वर्ते. 6 बॉल 4 धावा. आडव्या बॅटने खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि हा चौकार. वा रे वा. श्रीकांत देशमुख अँड कंपनी प्रज्वलच्या बॅट मधून चौकार आणि या स्पर्धेमध्ये विजय नोंदवतो आहे लेजंड 11 संघ. खूप चांगले खेळ. एका दिवसामध्ये 3 विजय संपादन करून या स्पर्धेमध्ये BBL सीझन 2 चे विजेते आहेत. मैदानाच्या आतमध्ये लेजंड 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळला. अनबीटन